वेलकम बॅक टू माय चॅनल मूडी फूड मेकर्स। आज आपण गणेश जयंती स्पेशल पाकातील रव्याचा शिरा पाहणार आहोत। त्यासाठी मी 1 कप साखर, 1 कप रवा आणि थोडासा रंग, वेलची पावडर, तूप तसेच चवीनुसार नमक घेतलेले आहे। रिकामं भांडं घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घेऊया। आता पाणी टाकून झालेलं आहे। आता 1 कप साखर टाकून घेऊया। त्यानंतर थोडंसं नमक टाकून घेऊया। कोणत्याही गोड पदार्थामध्ये नमक टाकल्याने पदार्थाला छान अशी चव येते। आता वेलदोड्याची पूड टाकून घेऊया। वेलदोड्याची पूड टाकल्याने शिऱ्याला छान अशी चव येते। वेलदोड्याची पूड टाकून झालेली आहे। आता मी शिऱ्याला रंग येण्यासाठी केशरी रंग टाकत आहे। थोड्या प्रमाणातच टाकत आहे, जास्त प्रमाणात टाकत नाही। आता हे सर्व छान असं मिक्सअप करून घेऊया आणि गॅसवर मंद आचेवर ठेवूया। इकडे कढई ठेवून घेऊया आणि कढईमध्ये तूप टाकून घेऊया। तुपाचे प्रमाण तुम्हाला जेवढे तूप आवडते तेवढे टाकून घेऊ शकता। गॅस हा मंद आचेवरच आहे। तूप हे घट्ट असल्याने मी थोडंसं त्याला वितळून घेणार आहे। त्यानंतर मी रवा टाकून घेत आहे। रवा छान असा मंद आचेवर भाजून घेऊया। सारखं हलवत राहिल्याने रवा जास्त भाजणार नाही। रवा कमी भाजला तर आपला शिरा छान होणार नाही, त्यामुळे मीडियम भाजायला हवा। रवा भाजत असताना तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। छान असं भाजत आहे। आता शेवटची 2 ते 3 मिनिटं मी भाजून घेणार आहे आणि आता ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे, तेही त्यामध्ये भाजतील। इकडे आपला साखरेचा कच्चा पाक तयार झालेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे। भाजलेल्या रव्यामध्ये मी आता साखरेचा पाक टाकून घेत आहे। एकदम सर्व पाक टाकून घेणार नाही, तर थोडा थोडा टाकून घेणार आहे, नाहीतर त्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि शिराही आपला एकदम घट्ट होईल। त्यामुळे मी पाणी हळूहळू टाकून घेत आहे। बघा मी कशा पद्धतीने सारखे सारखे पाक टाकून घेत आहे, एकदम टाकत नाही। हळूहळू रवा शिजत आहे। आता यावर आपण एक झाकण ठेवून देऊया, फक्त 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झालेले आहेत आणि मी परत त्याला हलवून घेत आहे आणि चेक करत आहे की झाले आहे का। त्यानंतर मी थोडंसं तूप टाकून घेत आहे, जेणेकरून ते डसणार नाही। त्यानंतर परत मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवले होते आणि परत त्याला हलवून घेत आहे। बघा दिसत आहे ना किती छान शिरा, वासही खूप छान येत आहे। तुम्ही असा शिरा ट्राय करून पहा। अशा प्रकारे आपला छान असा गणेश जयंती स्पेशल शिरा तयार झालेला आहे। तुम्हाला हा शिरा कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हां, ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून पहा। झालेला मस्त असा शिरा मी सर्विंग डिशमध्ये घेत आहे। तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।